नाही या मनीष. आणि काय रे एवढं टेन्शन आलंय तुला? थोडस आलंय मलाही आलाय. पण ऑल सेट आहे ना. कमाल आहे तुमच्या सगळ्यांची. आणि तू अजिबात टेन्शन घेऊ नको. मी ऑफिस मध्ये असणार आहे. डोंट वरी ॲट ऑल. आणि तू बँकेत येणार नाहीयेस ना आज? अगं थांब मला जरा जाऊ दे, तिथे गेल्यावर ठरेल. येऊच नकोस. आणि बाय द वे तुझं सामान कुठे आहे? सामान नंतर घेईल. ओके ओके नीट जा. ऑल द बेस्ट. थँक्यू. ऑल द बेस्ट. थँक्यू. चला बाय. मॅडम चहा नंतर. बस रे श्री. आईजी तू फोन करून बघतेस एकदा तिला. येईल रे ती. अगं 10 वाजता येते म्हणाली होती. हो. मग आता 10 वाजत आले ना. 7 मिनिटं बाकी आहे. अगं पण एक 5 मिनिटं लवकर यायला नको का? वेळ पाळण्यावरनं तिनं मला किती धडे दिलेत माहितीये का? वेळेवर येईल ती. वेळेवर येईल. ती येईल की नाही इथपासून शंका आहे मला. मला मुळीच नाहीये. तुझी लाडकी आहे ना ती. आली वाटत. येस कम इन. बघितलंस हाय तुझी लाडकी नाहीये. मॅडम जान्हवी ताई आल्यात. बघ 5 मिनिटं वेळेच्या आधी पोचलीये. काय आणशील तिला आता? जा ना पाठव तिला. हा तू कळी कोवळी साजिरे गोजिरे चिंबवल्या सरी घेत अंगावरी स्वप्न भासी खरे स्पर्श होता खुणा ओळखू लागलो तू मला मी तुला. मिनिट मी सॉरी. नाही नको नाही लागत. जान्हवी. ते मला मला जरा घाम आला होता ना. मी एक मिनिट हा.
विसरले. काय विसरलीस? ते काय म्हणतात त्याला, ते हो गॉड, मला नाव कसं आठवत नाहीये. कशाचं नाव आठवत नाहीये? अगे जी त्याला काय म्हणतात हो ते, मला मला लक्षात नाही येते. तू बसतेस का? मी नाही नको, मी ठीक आहे. पाणी हवंय? पाणी पाणी हवंय मला. हो मी पाणी पिते जरा. हो माय गॉड, हे हे कसं पडलं. मी उचललं ते. मला कळलंच नाही कसं झालं. मी ओके ओके ऍक्च्युली ओके 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 शांत काय करते मी. शांत हो. नंदन लगेच आत ये. ग्लास. नंदन सॉरी, तुझं काम वाढलं. नाही ठीक आहे जान्हवीताई. कसा काय पडला कुणास ठाऊक, मला कळलंच नाही. इट्स ऑल राईट, इट्स ऑल राईट. बस तू. माझी अर्धांगिनी बनून मला पूर्णत्वाला पोचण्याचं सौभाग्य देशील जान्हवी. आय लव्ह यू जान्हवी. मला तुमच्या मुलीशी लग्न करायचंय. तुमच्या जान्हवीला खूप सुखात ठेवेल. काळजी घेईन तिची. घेत अंगावरी स्वप्नभासी खरे स्पर्श होता खुणा ओळखू लागलो तू मला मी तुला गोड हुरहुरही वाहू श्वास गंधावरा ओळखू लागलो. एकदा तोडलेलं पुन्हा जोडू नये, गाठ तशीच राहते. भाऊ होता तुझा. सावत्र असला तरी भाऊ. हे सगळं मला आवडलेलं नाहीये, पटलेलंही नाहीये. आईला अटॅक आला होता. हार्ट अटॅक. अभिनंदन, या प्रेग्नंट आहेत. तुझ्या आईनं श्री पुढे तुला वेगळं राहायचंय असं सांगितलं. श्रीरंग गोखले यांनी तुमच्या विरोधात पिटिशन फाईल केली आहे. कसली? घटस्फोटाची. तू 51 लाखाची पोटगी मागितलीस असंही सांगितलं. तुझ्या डोक्यावर काय परिणाम झालाय का? तुला काय काय हवंय काय? तुझे आता इतर कुठलेही तमाशे सहन करण्याच्या मनस्थितीत नाहीये मी. 4 दिवस बाबांकडे राहायला गेले तर चालेल का? तुझं जर हे सासर प्रकरण थांबलं नाही तर त्याचा तुझ्या बाळावर गंभीर परिणाम होईल. तुझ्या आईनं श्री पुढे श्रीरंग गोखले यांनी तुमच्या विरोधात पिटिशन फाईल केली आहे. पिटिशन फाईल केली आहे. माणसं चांगली असायला, माणसं चांगली असायला हवी. ती आई, जान्हवीचा तो आई, जान्हवीचा तो भाऊ.
जान्हवी, जान्हवी, काय बस. नाही नको, मी ठीक आहे. आईजी, नाही नको, मी ठीक आहे, मी ठीक आहे. ऑल द बेस्ट. ऑल थँक्यू. पण कशासाठी? हं? ऑल द बेस्ट कशासाठी? ऑल द बेस्ट. नाही नाही नाही, ऑल द बेस्ट नव्हतं म्हणायचं. ते अभिनंदन, अभिनंदन. तुम्हाला ते ते हे मिळालंय ना? हां हां, थँक्यू. जान्हवी, तू बस प्लीज. नको, मी पाणी पिऊ थोडं. हं? पाणी पिते मी थोडं. चहा घेणार आहेस? नको कॉफी? नको, सॉरी. म्हणजे थँक्यू, म्हणजे काहीच नको. जान्हवी, तू बसत का नाहीयेस? मी हा, मी बसते ना, बसते. नाही नको, मी त्यापेक्षा बोलते. हा, मी बोलायला आले होते ना, मी बोलते ना त्यापेक्षा. म्हणजे मला खरं खरं सांगायचंय, पण म्हणजे मी खरंच सांगणार आहे. सुरुवात कुठून करू हे कळत नाहीये मला. मी अभिनंदन करून झालं. मला I'm very proud of you. Sorry. Proud of you म्हणायचं राहिलं होतं ना, म्हणून. मला बोलायचंय. मला ना खरं आपल्याबद्दल बोलायचंय. म्हणजे माझं चुकलं म्हणजे मी मुद्दाम नाही केलं. मला हे नको होतं. हे म्हणजे हे आता जे झालंय ते. पण सगळा गोंधळ झाला. मीच कॅल्क्युलेट केलं मी. आणि माझं सगळंच चुकतंय. मला नाही बोलता येते नीट.
आय एम सॉरी. मी प्रयत्न करते पण मला नाही बोलता येते. मी नाही बोलू शकत आहे. अय्याजी मी घरी जाऊ. अय्याजी मी खूप मूर्खासारखं बोलते, मला कळतंय, पण मी आता जाते. मला नाही जमणार. आय एम सॉरी. मी हात जोडून माफी मागते. म्हणजे मला खरं तर हात जोडून माफी मागायचीच होती, आत्तासाठी नाही सगळ्यासाठी. पण मी घरी जाते आता. मला रडायचं नाहीये पण मला रडू येतंय आईजी. मला खूप रडू येतंय. जानवी प्लीज काम डाऊन. आईजी मी घरी जाऊ प्लीज. मी घरी जाते. पण नाही थांबू शकत. ठीक आहे, गाडी आहे. गाडी आहे ना, तुम्हीच दिली आहेत ना. मी जाते ना घरी. मी जाते घरी. सॉरी. येते. जानवी अय्याची, जानवीला काय झालं? नर्वस झाली असणार. आपण तिच्या मागे जाऊया, तिच्या घरी. नको, तिला नॉर्मल व्हायला वेळ दे थोडा. अगं पण होतं असं श्री. शी विल बी ऑल राईट. होतं असं कधी कधी. गेल्या धडपडले मी तिथे. बरं मला माहितीये काही ऑफिसला पहिल्यांदा गेले नव्हते मी, पण मला काय झालं होतं कुणास ठाऊक. पाय थरथरत होते, छातीत धडधडत होतं आणि इतका घाम फुटला होता माहितीये मला. बरं मला साधं रुमाल सापडेना. रुमाल, मला रुमाल हा शब्दच आठवला नाही तिकडे. रुमाल हे कसं विसरू शकते मी. बरं माझी ही अवस्था बघून आईजींनी प्रेमाने मला मिठी मारली तर मला कसली काळजी वाटली. माझा घाम त्यांना लागेल का याची. घशाला सारखी कोरड पडत होती. वेड्यासारखं पाणी पित होते. पीत कसलं ते सगळं सांडवत होते. तो ग्लास पडला, फुटला. डोकं फिरलं होतं माझं. मला कळतच नव्हतं मी का अशी वेड्यासारखी वागते. वेड्यासारखी रडतच बसले होते मी. मला कंट्रोलच करता येत नव्हतं बाबा. इतका बावळटपणा केला ना मी. मूर्ख आहे मी. हो ठीक आहे बाळा, होतं असतं कधीतरी, त्यात काय एवढं. ठीक आहे बाबा, त्याला काय वाटलं असेल. किती मूर्ख मुलीशी लग्न केलंय आपण. साधी 2 वाक्य धड बोलता नाही आली मला बाबा त्याच्याशी. अगं पण तुझं नेहमी असं नाही ना होत. त्याला यंग अचीवर म्हणून अवॉर्ड मिळालाय आणि मला बघा साधं 2 वाक्य बोलण्याचाही कॉन्फिडन्स नव्हता माझ्यात. फ्लॉप सगळं फ्लॉप झालंय. मूर्ख शतशः मूर्ख आहे मी. त्याच्यासमोर उभं राहण्याची तर पात्रताही नाहीये माझी. गेले आणि स्वतःला अडाणी आणि बावळट सिद्ध करून आली आहे. जानू अगं ठीक आहे, त्याने काहीच बिघडणार नाहीये, ते घेतील समजून तुला. हो म्हणजे त्याच्या समंजसपणावर सगळं आहे. आपल्या मूर्खपणाचं काय. अगं पण तायडा, लोक नर्वस झाले की काय काय करतात. तू तर फक्त ग्लास फोडलास. गप्प बसा पिंट्या. मला माहितीये तुम्ही मला बरं वाटावं म्हणून म्हणताय. मी ऐकायला हवं होतं तुमचं. ओव्हर कॉन्फिडन्स नडलाय माझा. शी इतकी लाज वाटते माहितीये मला स्वतःची. काय छाप पाडून आलीये मी त्यांच्यावर आता. आईजींना सुद्धा लाज वाटत असेल आता माझ्यामुळे. मला तर त्यांना फोन करायची हिंमत नाहीये.
काय वाटलं असेल आई अजितला? त्या अशा मूर्ख मुलीला सपोर्ट करतायत असं वाटलं. अगं नाही असं काही वाटलेलं त्यांना. अगं शांत हो, तू काही नाही वाटलंय त्यांना. तू शांत हो आधी. हो ग हो, काही नाही होत पिंट्या, काही नाही वाटलंय त्यांना. शांत शांत हो. आई अजय ग, मला कुठल्याच क्लॅरिफिकेशनची गरज नाहीये. तिला आहे. अगं मग नंतर देईल ना ती क्लॅरिफिकेशन. गोष्टी क्लिअर सुरुवातीलाच व्हायला हव्यात, नंतर नाही. अगं त्यानं काय फरक पडणार आहे? तिला पडतो. ठीक आहे, मी फोन करू का तिला? करायला हरकत नाही, पण तिचाच फोन आलेला बरा. मला नाही वाटत की आता मला फोन करेल. तिला थोडा वेळ लागेल. पण का घाबरली ती? अरे होतं असं, नर्वस झाली असेल. कमाल आहे, एवढी स्मार्ट कॉन्फिडंट मुलगी आणि असं कसं? स्मार्ट आणि कॉन्फिडंट असली तरी सुद्धा तीही माणूसच आहे कांता. नाही, आणि मी हे समजू शकतो. बिचारी, खूप वाईट वाटलं असेल तिला, नाही? एम्बॅरस तर नक्कीच झाली असेल. तिला या एम्बॅरेसमेंट मधून बाहेर काढण्यासाठी आपण काय करू शकतो?